Good morning, all of you. Welcome to our ROSE Project 2021-22. रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन म्हणजेच रोज प्रोजेक्ट 2021-22 मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. रोज प्रोजेक्ट 2021-22 मध्ये इयत्ता 12वी कॉमर्स या विभागासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा बुककीपिंग अँड अकाउंटन्सी हा विषय आज आपण अभ्यासणार आहोत. मी सौ वनिता संदेश टाकळकर, नवमहाराष्ट्र विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज अंतर्गत इयत्ता 11वी आणि 12वी या वर्गांना बुककीपिंग अँड अकाउंटन्सी हा विषय शिकवत आहे. अकाउंटन्सी या विषयातील चॅप्टर नंबर 9 ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट जो बोर्ड परीक्षेसाठी 9 मार्कासाठी आहे त्याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. या प्रकरणावर 1 मार्काचा ऑब्जेक्टिव्ह आणि 8 मार्काचा सॉल्विंग थिअरी ऑर प्रॅक्टिकल प्रॉब्लेम या स्वरूपाचा प्रश्न असू शकतो. यामधील बॅलन्स शीट रेशिओ आपण अभ्यासलेला आहे. सेकंड इन्कम स्टेटमेंट रेशिओ आणि कंबाईन मिक्स रेशिओ या 2 प्रकारांचा अभ्यास आज आपण करणार आहोत. आणि हे प्रकार अभ्यासत असताना अनसॉल्व प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 14, 15, 16 जे टेक्स्टबुकच्या पेज नंबर 379 आणि 380वर दिलेले आहेत याचा देखील आपण अभ्यास करणार आहोत. यापूर्वी आपण थोडीशी इंट्रोडक्शन स्वरूपात या प्रकरणात काय अभ्यासलेलं आहे ते पाहणार आहोत. ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये आपण यापूर्वी बॅलन्स शीट स्टेटमेंट, इन्कम स्टेटमेंट याचा अभ्यास केलेला आहे. त्याचबरोबर टूल्स ऑर टेक्निक्स ऑफ फायनान्शियल ॲनालिसिस स्टेटमेंटमध्ये कंपॅरेटिव्ह फायनान्शियल स्टेटमेंट आणि कॉमन साईज स्टेटमेंट बरोबरच कॅश फ्लो ॲनालिसिस हे 3 प्रकार आपण अभ्यासलेले आहेत. याच सर्व प्रकारांबरोबर आपल्याला रेशिओ ॲनालिसिस हा एक पॉईंट देखील अभ्यासायचा आहे. यापूर्वी आपण रेशिओ ॲनालिसिसमध्ये काय पाहिलेलं आहे तर व्हॉट इज मीन बाय रेशिओ अँड व्हॉट इज द टाईप्स ऑफ रेशिओ और क्लासिफिकेशन्स ऑफ रेशिओ हे अभ्यासलेलं आहे. रेशिओ म्हणजे काय? रेशिओ मीन्स रिलेशन बिटवीन 2 फिगर्स म्हणजेच 2 अंकांमधील रिलेशनशिप ही रेशिओमध्ये अभ्यासली जाते. रेशिओ इज यूज फॉर फायनान्शियल ॲनालिसिस इन अकाउंटिंग then that ratios are called as financial ratios. म्हणजे जेव्हा रेशिओ हे फायनान्शियल ॲनालिसिससाठी अकाउंटमध्ये वापरले जातात तेव्हा त्या रेशिओजला फायनान्शियल रेशिओज असं संबोधलेलं आहे. फायनान्शियल रेशिओज आर ऑलवेज एक्सप्रेस इन फॉर्म ऑफ पर्सेंटेज, proportions or fractions. When it is used in percentage, it is called as 25% or 10%. When it is expressed in proportions, it is say that 2:2:1 or 2:1 like that. Or when it is used in fraction system, it is called as 2/5, 1/2 like that. म्हणजेच 2 अंकातील फरक हा रेशिओ म्हणून ओळखत असताना तो जेव्हा पर्सेंटेजमध्ये मांडला जातो तेव्हा 25%, 30% अशा प्रकारे आपण विचारात घेतो. तर प्रपोर्शनमध्ये मांडला जात असताना 2:1 या प्रकारे आपण विचारात घेतो. जेव्हा तो फ्रॅक्शनमध्ये मांडला जातो तेव्हा 2/3, 4/5 अशा प्रकारे आपण तो विचारात घेतो. याच रेशिओचे आपल्याला वेगवेगळे प्रकार पाहायचे आहेत की ज्यामध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ रेशिओज हे अभ्यासणार आहोत.
क्लासिफिकेशन ऑफ रेशिओजमध्ये यापूर्वी तुम्ही बॅलन्स शीट रेशिओ अभ्यासलेला आहे की ज्यामध्ये करंट रेशिओ आणि लिक्विड रेशिओ हे दोन प्रकार पाहिलेले आहेत. करंट रेशिओ म्हणजे काय? तर करंट रेशिओ इज द रेशिओ कंपेअर विथ द करंट असेट्स अँड करंट लायबिलिटीज. म्हणजे करंट असेट्स आणि करंट लायबिलिटीज यांच्यामधील जो रेशिओ आहे त्या रेशिओला करंट रेशिओ असं म्हटलेलं आहे. इट इज आयडियल रेशिओ दॅट 2:1. म्हणजे करंट रेशिओचा आयडियल रेशिओ किती आहे? 2:1. अनदर वन इज लिक्विड रेशिओ. सेकंड वन बॅलन्स शीटचा रेशिओ आपण अभ्यासलेला आहे यापूर्वी, तो म्हणजे लिक्विड रेशिओ. लिक्विड रेशिओ मीन्स a ratio between the liquid assets and current liabilities. म्हणजे लिक्विड असेट्स आणि करंट लायबिलिटीज यांचा जो रेशिओ आहे तो लिक्विड रेशिओ म्हणून ओळखला जातो. ऑल करंट असेट्स एक्सेप्ट स्टॉक अँड प्रीपेड एक्सपेन्सेस आर कन्सिडर ॲज क्विक असेट्स. म्हणजे स्टॉक आणि प्रीपेड एक्सपेन्सेस करंट असेटमधून वगळले तर राहिलेल्या सगळ्या क्विक असेट्स म्हणून ओळखले जातात. इथपर्यंतचा अभ्यास आपण यापूर्वी केलेला आहे. याशिवाय याचे फॉर्म्युले देखील आपण यापूर्वी अभ्यासलेले आहेत. आता आपल्याला नेक्स्ट अभ्यासायचं आहे ते म्हणजे इन्कम स्टेटमेंट रेशिओ, की ज्यामध्ये आपल्याला 3 प्रकार पाहायचे आहेत. त्यामध्ये पहिला आहे ग्रॉस प्रॉफिट रेशिओ, सेकंड वन आहे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस रेशिओ आणि नेट प्रॉफिट रेशिओ. याचा डिटेल स्टडी आज आपण करणार आहोत. याशिवाय तिसरा जो प्रकार आहे कंबाईन ऑर मिक्स रेशिओ, त्यामध्ये रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड ज्याला ROCE असं म्हटलेलं आहे आणि रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट रेशिओ ज्याला ROI असं म्हटलेलं आहे, या रेशिओचा अभ्यास आपण आज करणार आहोत. त्यामधील पहिला प्रकार आपण पाहणार आहोत तो म्हणजे इन्कम स्टेटमेंट रेशिओ ज्याला टर्नओव्हर रेशिओ किंवा मार्जिन रेशिओ असं म्हणतात, त्यातील ग्रॉस प्रॉफिट रेशिओचा अभ्यास आता आपण करणार आहोत. व्हॉट इज मीन बाय ग्रॉस प्रॉफिट रेशिओ? ग्रॉस प्रॉफिट रेशिओ इज द रिलेशनशिप बिटवीन ग्रॉस प्रॉफिट अँड नेट सेल्स. म्हणजेच ग्रॉस प्रॉफिट रेशिओ काय आहे? ग्रॉस प्रॉफिट रेशिओ हा ग्रॉस प्रॉफिट आणि नेट सेल्स यांच्यामधील रिलेशनशिप आहे. ग्रॉस प्रॉफिट रेशिओ इज मेजर फॉर efficiency of production department and it is always expressed in form of percentage. ग्रॉस प्रॉफिट रेशिओ हा व्यवसायाच्या उत्पादन विभागाची कार्यक्षमता मोजण्यासाठी विचारात घेतला जातो आणि तो नेहमीच पर्सेंटेजमध्ये कॅल्क्युलेट केलेला आहे. असा हा ग्रॉस प्रॉफिट रेशिओचं आपल्याला फॉर्म्युला पाहायचा आहे, की जो आहे ग्रॉस प्रॉफिट रेशिओ इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय नेट सेल्स अँड इट इज एक्सप्रेस इन पर्सेंटेज सो मल्टिप्लाइड बाय 100. ग्रॉस प्रॉफिट रेशिओ हा पर्सेंटेजमध्ये एक्सप्रेस केलेला आहे म्हणून आपण त्याला मल्टिप्लाइड बाय 100 म्हटलेलं आहे. हे सगळं पाहत असताना आपल्याला ग्रॉस प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट करायचा आणि नेट सेल्स कसे कॅल्क्युलेट करायचे हे सुद्धा पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे. आणि म्हणूनसाठी ग्रॉस प्रॉफिटचा फर्स्ट फॉर्म्युला जो आहे तो आहे नेट सेल्स मायनस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट आहे तो म्हणजे नेट सेल्स. नेट सेल्स म्हणजे काय? सेल्स मायनस सेल्स रिटर्न इज इक्वल टू नेट सेल्स. म्हणजे अशा प्रकारे आपण ग्रॉस प्रॉफिट आणि नेट सेल्स हे दोन्ही फॉर्म्युले वापरून या दोन्हींचं कॅल्क्युलेशन करून ग्रॉस प्रॉफिट रेशिओ पाहू शकतो. परंतु या ठिकाणी कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डसुद्धा दिलेलं आहे, म्हणून आपल्याला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डमध्ये आपण कोणकोणते कंटेंट घेणार हे सुद्धा पाहणार. म्हणून कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डचा आपला फॉर्म्युला आहे ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस प्लस डायरेक्ट एक्सपेन्सेस मायनस क्लोजिंग स्टॉक. हा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो. ट्रेडिंग अकाउंट जर तुमच्या लक्षात आलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की हा फॉर्म्युला टोटली ट्रेडिंग अकाउंटशी रिलेटेड आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी
एक प्रॉब्लेम पाहायचा आहे की जो अकाउंटच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 379वर प्रॉब्लेम नंबर 14 दिलेला आहे. तो याप्रमाणे, कॅल्क्युलेट द ग्रॉस प्रॉफिट रेशिओ. सेल्स इज इक्वल टू ₹2,70,000, नेट परचेसेस ₹1,50,000, सेल्स रिटर्न 20,000, क्लोजिंग स्टॉक ₹25,000, ओपनिंग स्टॉक ₹45,000. म्हणजे आपल्याला या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट रेशिओ हा कॅल्क्युलेट करायला सांगितलेला आहे. हा कॅल्क्युलेट करत असताना सुरुवातीला आपल्याला ग्रॉस प्रॉफिटचा फॉर्म्युला काय आहे तो पाहणं महत्त्वाचं आहे, की जो आपण आत्ताच अभ्यासलेला आहे. म्हणजे ग्रॉस प्रॉफिट रेशिओ इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय नेट सेल्स मल्टिप्लाइड बाय 100 हा फॉर्म्युला दिलेला आहे. अगोदर आपण चर्चा केल्याप्रमाणे सुरुवातीला आपण ग्रॉस प्रॉफिट काढण्या अगोदर नेट सेल्स काढणं गरजेचं आहे, कारण ग्रॉस प्रॉफिट काढताना नेट सेल्स हे आवश्यक असतात. म्हणून आपण या ठिकाणी फॉर्म्युला नेट सेल्सचा अगोदर पाहिला. नेट सेल्स इज इक्वल टू सेल्स मायनस सेल्स रिटर्न. सेल्स दिलेले आहेत आपल्याला 2,70,000, सेल्स रिटर्न दिलेले आहेत 20,000. 2,70,000 मधून 20,000 मायनस केले आपल्याला 2,50,000 मिळतात. म्हणजेच या ठिकाणी नेट सेल्स आहेत आपले 2,50,000. त्यानंतर आपण कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड कॅल्क्युलेट करणार, जे आपल्याला पुढच्या कॅल्क्युलेशनसाठी महत्त्वाचे आहेत. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इज इक्वल टू ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस प्लस डायरेक्ट एक्सपेन्सेस मायनस क्लोजिंग स्टॉक. आता ओपनिंग स्टॉक आपल्याला दिलेला आहे 45,000, परचेसेस दिलेले आहेत 1,50,000, डायरेक्ट एक्सपेन्सेस दिलेले नाहीत म्हणून तिथे नील लिहिलेलं आहे, आणि क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे 25,000. म्हणजे आपला फॉर्म्युल्यामध्ये आपण ह्या फिगर टाकल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे ॲन्सर मिळालेले आहेत. 45,000 प्लस 1,50,000 प्लस डायरेक्ट एक्सपेन्सेस 0 मायनस 25,000. झिरोच्या ऐवजी आपण त्या ठिकाणी नील लिहिलेलं आहे. 45,000 प्लस 1,50,000 इज इक्वल टू 1,95,000. त्यामधून 25,000 आपण मायनस केले, आपल्याला ॲन्सर मिळालं कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डचं 1,70,000. म्हणजे आपले या ठिकाणी कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आलेले आहेत 1,70,000. त्यानंतर आपण ग्रॉस प्रॉफिट काढणार, की नेट सेल्स आणि कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डची अमाऊंट आपल्याला मिळालेली आहे, जी यूज करून आपण ग्रॉस प्रॉफिट काढू शकतो. ग्रॉस प्रॉफिट इज इक्वल टू नेट सेल्स मायनस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. नेट सेल्स आपल्याला मिळालेले आहेत 2,50,000, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मिळालेले आहेत 1,70,000. 2,50,000 मधून 1,70,000 मायनस केले, आपल्याला ॲन्सर मिळालं 80,000. अशा प्रकारे आपण ग्रॉस प्रॉफिट हा कॅल्क्युलेट केलेला आहे. त्यानंतर आपल्याला हे ग्रॉस प्रॉफिट आणि नेट सेलची अमाऊंट फॉर्म्युल्यामध्ये टाकायची आहे. तत्पूर्वी आपण फॉर्म्युला लिहून घेऊया. ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय नेट सेल्स मल्टिप्लाइड बाय 100. त्यामध्ये आपण अमाऊंट टाकल्या 80,000. ग्रॉस प्रॉफिट आपला 80,000 आलेला आहे. 80,000 डिवायडेड बाय नेट सेल्स आपल्याला मिळालेलं आहे 2,50,000 डिवायडेड बाय 2,50,000 मल्टिप्लाइड बाय 100. 80,000 वरचे 40 कॅन्सल केले, 2,50,000 वरचे 40 कॅन्सल केले, आपल्याला मिळालं ॲन्सर 8 मल्टिप्लाइड बाय 100 डिवायडेड बाय 25. म्हणजे 800 डिवायडेड बाय 25 इज इक्वल टू आपल्याला ॲन्सर मिळालं 32%. म्हणजे ते झालं आहे आपलं ॲन्सर. 32% हा आपल्याला आलेला आहे ग्रॉस प्रॉफिट रेशिओ. अशा प्रकारे आपण ग्रॉस प्रॉफिट रेशिओ हा कॅल्क्युलेट केलेला आहे. त्यानंतर आपल्याला काही महत्त्वाचे एक्सपेन्सेस पाहायचे आहेत, की ज्यामध्ये आपल्याला पहिला एक्सपेन्सेस पाहायचा आहे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. व्हॉट इज मीन बाय ऑपरेटिंग एक्सपेन्सेस? ऑपरेटिंग एक्सपेन्सेस इज द एक्सपेन्सेस विच एनकर्ड फॉर रूटीन ऑपरेशन ऑफ द बिझनेस. म्हणजे रेग्युलर, म्हणजे दररोजचं दैनंदिन म्हणतो अशा प्रकारचं जे कामं आहेत, या कामांमधून जे एक्सपेन्सेस इन्कर्ड होतात, तयार होतात,
निर्माण होतात त्या एक्सपेन्सेसला आपण ऑपरेटिंग एक्सपेन्सेस असं म्हणतो. हे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कोणकोणते आहेत? ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस, फायनान्शियल एक्सपेन्सेस, दॅट एक्सपेन्सेस आर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस असं आपण त्यांना म्हणू शकतो. त्यानंतर सेकंड आहे तत्पूर्वी ऑपरेटिंग प्रॉफिटचा रेशिओ सूत्र आपल्याला पाहायचं आहे. ऑपरेटिंग प्रॉफिट इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट मायनस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. हा फॉर्म्युला पुढे आपल्याला प्रॉब्लेम सोडवताना बऱ्याचदा यूज होणार आहे. त्यानंतर आपल्याला पुढे पाहायचं आहे नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय? नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस इज एक्सपेन्सेस विच एन्कर्ड बाय नॉन ट्रेडिंग ऑपरेशन्स. म्हणजे जे नॉन ट्रेडिंग ऑपरेशन्स आहेत, म्हणजे जे व्यापाराशी निगडीत नाहीत, अशा प्रकारचे जे ऑपरेशन्स आहेत त्यांना नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस असं म्हटलेलं आहे. इट इन्क्लूड्स लॉस ऑन सेल ऑफ फिक्स असेट और प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस और इश्यू ऑफ शेअर्स और डिबेंचर्स. डिस्काउंट म्हणजे डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स और डिबेंचर्स या प्रकारचे जे एक्सपेन्सेस आहेत यांना नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस असं म्हटलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे तो म्हणजे नेट प्रॉफिट रेशिओ. व्हॉट इज मीन बाय नेट प्रॉफिट रेशिओ? नेट प्रॉफिट रेशिओ इज रेशिओ विच शोज रिलेशनशिप बिटवीन नेट प्रॉफिट अँड नेट सेल्स. म्हणजे नेट प्रॉफिट आणि नेट सेल्स यांच्यामधलं रिलेशन दाखवणारा जो प्रॉफिट आहे त्याला नेट प्रॉफिट रेशिओ असं म्हटलेलं आहे. इट इज एक्सप्रेस इन फॉर्म ऑफ पर्सेंटेज. म्हणजे तो कशामध्ये दाखवला जातो? पर्सेंटेजमध्ये. सो आपला पहिला फॉर्म्युला आपल्याला पाहायला मिळतो नेट प्रॉफिट रेशिओ इज इक्वल टू नेट प्रॉफिट डिवायडेड बाय नेट सेल्स. इट इज एक्सप्रेस इन पर्सेंटेज सो मल्टिप्लाइड बाय 100. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला हा रेशिओ फॉर्म्युला मिळतो. हा फॉर्म्युला कशासाठी यूज केला जातो? दिस रेशिओ इज मेजर फॉर द ओव्हरऑल इफिशियन्सी ऑफ द बिझनेस. व्यवसायाची संपूर्ण कार्यक्षमता मोजण्यासाठी आपल्याला ह्या प्रॉफिटचा वापर होत असतो. यामध्ये आपण नेट प्रॉफिट आणि नेट सेल्स विचारात घेतलेला आहे. त्यावरून नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स आणि आफ्टर टॅक्स हे दोन घटक दिलेले असताना काही वेळा आपल्याला रेशिओ कॅल्क्युलेट करावा लागतो. त्यासाठी आपल्याला दोन वेगवेगळे फॉर्म्युले दिलेले आहेत. ते याप्रमाणे नेट प्रॉफिट रेशिओ इज इक्वल टू नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स डिवायडेड बाय नेट सेल्स अँड इट इज एक्सप्रेस इन पर्सेंटेज सो मल्टिप्लाइड बाय 100. Another one, net profit ratio is equal to net profit after tax divided by net sales multiplied by 100. म्हणजे अशा प्रकारचे हे दोन फॉर्म्युले आपण या ठिकाणी यूज करू शकतो. त्यानंतर अनदर वन आपल्याला ऑपरेटिंग प्रॉफिट आणि ऑपरेटिंग नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस या संदर्भामध्ये एक फॉर्म्युला वापरायला यूज करायला लागतो पुढे. तो असा प्रॉफिट इज इक्वल टू ऑपरेटिंग प्रॉफिट प्लस नॉन ऑपरेटिंग इन्कम्स मायनस नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. रेअरली वेळा आपल्याला हा फॉर्म्युला वापरायला लागतो, कारण जेव्हा आपल्याला हे घटक दिलेले असतात तेव्हा प्रॉफिट जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपण हा फॉर्म्युला वापरू शकतो. यामधील नॉन ऑपरेटिंग इन्कम म्हणजे काय आहेत? तर दॅट इन्कम्स विच आर नॉन ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज विच रिलेटेड विथ नॉन ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज. म्हणजे जे इन्कम हे नॉन ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी आहे, प्रत्यक्ष व्यापाराशी संबंधित ॲक्टिव्हिटी नाही, अशा प्रकारच्या इन्कमच्या ॲक्टिव्हिटी किंवा ट्रान्झॅक्शन्स हे नॉन ऑपरेटिंग इन्कममध्ये कॅल्क्युलेट केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट और डिव्हिडंड रिसिव्ड और कॉम्पेन्सेशन रिसिव्ड और इंटरेस्ट रिसिव्ड. अशा प्रकारचे जे इन्कम साईड आहेत, ह्या इन्कम साईड या नॉन ऑपरेटिंग इन्कममध्ये आपण विचारात घेतलेल्या आहेत. यावर आपल्याला एक प्रॉब्लेम दिलेला आहे, तो पेज नंबर 379वर प्रॉब्लेम नंबर 15 दिलेला आहे. कॅल्क्युलेट नेट प्रॉफिट रेशिओ फ्रॉम द फॉलोइंग. सेल्स इज इक्वल टू रुपीज 3,80,000. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इज इक्वल टू रुपीज 2,60,000. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस इज इक्वल टू रुपीज 60,000.
या ठिकाणी आपल्याला नेट प्रॉफिट रेशिओ कॅल्क्युलेट करायचा आहे. त्याचा फॉर्म्युला आपण सुरुवातीला लिहूया. नेट प्रॉफिट रेशिओ इज इक्वल टू नेट प्रॉफिट डिवायडेड बाय नेट सेल्स मल्टिप्लाइड बाय 100. या ठिकाणी आपल्याला नेट प्रॉफिट आणि नेट सेल्स हे त्या ठिकाणी सांगायचे आहेत आणि त्यासाठी सुरुवातीला आपल्याला नेट प्रॉफिट काढण्यासाठी ग्रॉस प्रॉफिट काढण्यासाठी आपल्याला हे सूत्र वापरायचं आहे. ग्रॉस प्रॉफिट इज इक्वल टू नेट सेल्स मायनस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. नेट सेल्स आपल्याला दिलेले आहेत 3,80,000 मायनस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड दिलेले आहेत 2,60,000. 3,80,000 मधून 2,60,000 मायनस केले, ॲन्सर मिळाला आपल्याला 1,20,000. म्हणजे या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट किती आलेला आहे आपला 1,20,000. आता आपल्याला नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं आहे आणि नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे ग्रॉस प्रॉफिट मायनस इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आता ग्रॉस प्रॉफिट आपण आत्ताच कॅल्क्युलेट केलेला आहे 1,20,000. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेले आहेत 60,000. 1,20,000 मायनस 60,000, ॲन्सर मिळाला आपल्याला 60,000. म्हणजे नेट प्रॉफिट किती आला आपला 60,000. आता हा नेट प्रॉफिट आपण आपल्या फॉर्म्युल्यामध्ये टाकणार आहोत. नेट प्रॉफिट रेशिओ इज इक्वल टू नेट प्रॉफिट डिवायडेड बाय नेट सेल्स मल्टिप्लाइड बाय 100. या फॉर्म्युल्यामध्ये आपण फिगर टाकणार आहोत. नेट प्रॉफिट आहे 60,000 डिवायडेड बाय 3,80,000 मल्टिप्लाइड बाय 100. 60,000 वरचे 40 कॅन्सल केले, 3,80,000 वरचे 40 कॅन्सल केले. 6 मल्टिप्लाइड बाय 100 इज इक्वल टू 600 डिवायडेड बाय 38. याचं ॲन्सर आपल्याला मिळालेलं आहे 15.79%. म्हणजे नेट प्रॉफिट रेशिओ किती आलेला आहे आपला 15.79%. अशा प्रकारे आपण नेट प्रॉफिट रेशिओ हा कॅल्क्युलेट केलेला आहे. त्यानंतर पुढचा आहे आपला ऑपरेटिंग प्रॉफिट रेशिओ. ऑपरेटिंग प्रॉफिट रेशिओ म्हणजे काय? ऑपरेटिंग प्रॉफिट रेशिओ इज द रेशिओ रिलेशनशिप बिटवीन ऑपरेटिंग प्रॉफिट अँड नेट सेल्स. म्हणजे ऑपरेटिंग प्रॉफिट आणि नेट सेल्स यांच्यामधलं जे रिलेशन आहे हे आपल्याला ऑपरेटिंग प्रॉफिट रेशिओमध्ये काढावं लागतं. इट इज युज्युअली एक्सप्रेस इन फॉर्म ऑफ पर्सेंटेज. म्हणजे हा सुद्धा पर्सेंटेजमध्ये असल्यामुळे त्याला आपण काय करतो मल्टिप्लाइड बाय 100 करतो. पहा, ऑपरेटिंग प्रॉफिट रेशिओ इज इक्वल टू ऑपरेटिंग प्रॉफिट डिवायडेड बाय नेट सेल्स मल्टिप्लाइड बाय 100. अशा प्रकारचं सूत्र आपण यूज करून ऑपरेटिंग प्रॉफिट रेशिओ हा काढत असतो. इट इज ऑल्सो नोन ॲज नेट ऑपरेटिंग प्रॉफिट. म्हणजे याला नेट ऑपरेटिंग प्रॉफिट असं सुद्धा म्हणतात. त्यानंतर यासाठी आपल्याला काही दुसरे पण फॉर्म्युले यूज करावे लागतात. ते याप्रमाणे ऑपरेटिंग प्रॉफिट इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट मायनस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस काय आहेत हे आपण यापूर्वीसुद्धा अभ्यासलेलं आहे. त्यानंतर सेकंड आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे ते म्हणजे नेट सेल्स. नेट सेल्स म्हणजे काय? सेल्स मायनस रिटर्न्स मायनस अलाउन्सेस इज इक्वल टू नेट सेल्स. म्हणजे हे फॉर्म्युला वापरून आपण नेट सेल्स हे काढू शकतो. त्यानंतर आपल्याला ऑपरेटिंग रेशिओ म्हणजे काय ते सुद्धा या ठिकाणी पाहायचं आहे. अगोदर आपण पाहिला ऑपरेटिंग प्रॉफिट रेशिओ विच इज रिलेशनशिप बिटवीन ऑपरेटिंग प्रॉफिट अँड नेट सेल्स. आता आपण पाहतो आहोत ऑपरेटिंग रेशिओ. ऑपरेटिंग रेशिओ म्हणजे काय? ऑपरेटिंग रेशिओ इज रेशिओ बिटवीन टोटल ऑपरेटिंग कॉस्ट अँड नेट सेल्स. म्हणजे टोटल ऑपरेटिंग कॉस्ट आणि नेट सेल्स यांच्यामधला रेशिओ हा ऑपरेटिंग रेशिओ म्हणून विचारात घेतला जातो. इट ऑलवेज शो इन फॉर्म ऑफ पर्सेंटेज. म्हणजे तो सुद्धा पर्सेंटेजमध्ये काढला जातो. म्हणजेच आपल्याला ऑपरेटिंग रेशिओचं फॉर्म्युला या ठिकाणी पाहायला मिळतो कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस डिवायडेड बाय नेट सेल्स मल्टिप्लाइड बाय 100 बिकॉज इट एक्सप्रेस इन फॉर्म ऑफ पर्सेंटेज, सो मल्टिप्लाइड बाय 100. देन कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड म्हणजे काय हे आपण यापूर्वीसुद्धा पाहिलेलं आहे, ज्यामध्ये ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस प्लस वेजेस मायनस क्लोजिंग स्टॉक. आपण यापूर्वी वेजेसच्या जागी डायरेक्ट एक्सपेन्सेस पाहिलं होतं. दोन्हीही सेम आहे.
ऑपरेटिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय ते देखील आपण यापूर्वी अभ्यासलेलं आहे. पहा या ठिकाणी आपल्याला डिस्क्राईब दिलेलं आहे. ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस अँड सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस अँड फायनान्स एक्सपेन्सेस. पण फायनान्स एक्सपेन्सेस घेत असताना इंटरेस्ट ऑन लोन आणि डिबेंचर हे घ्यायचे नाहीत. म्हणजे इंटरेस्ट ऑन डिबेंचर आणि इंटरेस्ट ऑन लोन हे घ्यायचे नाहीत, बिकॉज इट इज नॉन ऑपरेटिंग इन्कम. म्हणूनसाठी आपण हे विचारात घ्यायचे नाहीत. त्यानंतर आपल्याला पुढे पाहायचं आहे. या घटकांवर जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम पेज नंबर 380 वर दिलेला आहे. प्रॉब्लेम नंबर 16. काय सांगितलं आहे पहा. कॅल्क्युलेट ऑपरेटिंग रेशिओ. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड ₹3,50,000. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस ₹30,000. सेल्स ₹5,00,000. सेल्स रिटर्न ₹30,000. पहा ऑपरेटिंग रेशिओचं सूत्र आपल्याला दिलेलं आहे. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस डिवायडेड बाय नेट सेल्स मल्टिप्लाइड बाय 100. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आपल्याला दिलेले आहेत 3,50,000 प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस किती दिलेला आहे 30,000. इथे 3,00,000 झालेला आहे. 10 कमी करायचा आहे कारण तो बाय मिस्टेक आलेला आहे माझ्याकडनं. त्यानंतर डिवायडेड बाय 5,00,000 मायनस 30,000. 5,00,000 डिवायडेड मायनस 30,000 मल्टिप्लाइड बाय 100. 3,50,000 प्लस 30,000 3,80,000 डिवायडेड बाय 5,00,000 मायनस 30,000. त्या ठिकाणी आलेला आहे 4,70,000. म्हणजे 3,80,000 डिवायडेड बाय 4,70,000 मल्टिप्लाइड बाय 100. पहा 3,80,000 वरचे 40 कॅन्सल केले. 4,70,000 वरचे 40 कॅन्सल केले. म्हणजे 38 मल्टिप्लाइड बाय 100 डिवायडेड बाय 47. आपल्याला ॲन्सर मिळालेला आहे 80.85%. हे आपला झाला आहे ऑपरेटिंग रेशिओ. अशा पद्धतीने आपण ऑपरेटिंग रेशिओ हा अभ्यासलेला आहे. त्यानंतर लास्ट वन आपण पाहणार आहोत कंबाईन मिक्स रेशिओ. कंबाईन मिक्स रेशिओमध्ये आपणाला पहिला अभ्यासायचा आहे तो म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, ज्याला ROI असं म्हटलेलं आहे. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट रेशिओ इज मेजर नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स अँड इंटरेस्ट अँड कॅपिटल इन्व्हेस्टमेंट. म्हणजे हा रेशिओ कशामध्ये आहे प्रॉफिट बिफोर टॅक्स इंटरेस्ट आणि डिव्हिडंड यापूर्वी कॅपिटल यांचा रेशिओ कॅपिटल एम्प्लॉईडशी कनेक्ट केलेला आहे आणि त्याला मल्टिप्लाइड बाय 100 केलं आहे. बिकॉज इट ऑल्सो एक्सप्रेस इन फॉर्म ऑफ पर्सेंटेज. इट इज कॉम्प्युटेड बिकॉज ऑफ ओव्हरऑल इफिशियन्सी ऑर प्रॉफिटेबिलिटी ऑफ बिझनेस. म्हणजे व्यवसायाची प्रॉफिटेबिलिटी आणि इफिशियन्सी कार्यक्षमता आणि नफा मिळवणे हे दोन्ही अभ्यासण्यासाठी आपल्याला हा रेशिओ महत्त्वाचा ठरतो. याचं सूत्र काय आहे ROI इज इक्वल टू नेट प्रॉफिट डिवायडेड बाय कॅपिटल एम्प्लॉईड मल्टिप्लाइड बाय 100. हे आपल्याला ROIचं सूत्र पाहायला मिळतं. ROI म्हणजेच रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. त्यानंतर नेक्स्ट आहे कॅपिटल एम्प्लॉईड म्हणजे काय. कॅपिटल एम्प्लॉईड इज इक्वल टू इक्विटी शेअर कॅपिटल प्लस प्रेफरन्स शेअर कॅपिटल प्लस रिझर्व अँड सरप्लस प्लस डिबेंचर्स अँड कॅपिटल डिबेंचर्स कॅपिटल प्लस अदर लॉंग टर्म लोन्स. हे सर्व मिळून आपल्याला कॅपिटल एम्प्लॉईड पाहायला मिळतं. अनदर वन इज फॉर्म्युला कॅपिटल एम्प्लॉईड इज इक्वल टू फिक्स असेट प्लस करंट असेट्स मायनस करंट लायबिलिटीज. हा फॉर्म्युलासुद्धा आपल्याला या ठिकाणी यूज करता येतो. कॅपिटल एम्प्लॉईड म्हणजे जे कंटेंट दिलेत त्यानुसार आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो. आता लास्ट वन आहे तो म्हणजे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड, ज्याला ROCE असं आपण म्हणतो. दिस रेशिओ मेजर्स अ रिलेशनशिप बिटवीन नेट प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स अँड शेअरहोल्डर्स फंड. म्हणजे शेअरहोल्डरचा फंड आणि नेट प्रॉफिट रेशिओ या दोन्हींचं सूत्र या दोन्हींचं रिलेशनशिप हे आपल्याला ROCE मध्ये पाहायला मिळतं. त्याचा फॉर्म्युला काय आहे पहा.
ROCE is equal to net profit before interest and tax divided by net capital employed. हा फॉर्म्युला आपल्याला कशासाठी यूज होतो? द फंड्स आर सप्लाइड इक्विटी अँड प्रेफरन्स शेअर होल्डर. इट इंडिकेट दॅट इफिशियन्सी ऑफ शेअर होल्डर्स फंड इज यूज ऑर नॉट. म्हणजे हा रेशो जो आहे हा शेअर होल्डरचा फंड योग्य प्रकारे वापरला आहे किंवा नाही यासाठी हा रेशो महत्त्वाचा ठरतो. दिस रेशो शुड बी हायर दॅन ROI. हा रेशो हा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट रेशिओपेक्षा जास्त मोठा असतो. आता याच्यामध्ये आपल्याला जे महत्त्वाचं नेट कॅपिटल एम्प्लॉईड सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये काय काय आहे पहा. फॉर्म्युला दिलेला आहे. टोटल असेट्स मायनस टोटल लायबिलिटीज इज इक्वल टू नेट कॅपिटल एम्प्लॉईड. जर टोटल असेट आणि टोटल लायबिलिटीज दिल्या असतील तर आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो. जर आपल्याला फिक्स असेट आणि करंट असेट दिलेल्या असतील आणि करंट लायबिलिटीज दिल्या असतील तर नेट कॅपिटल एम्प्लॉईडसाठी आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो. नेट कॅपिटल एम्प्लॉईड इज इक्वल टू फिक्स असेट प्लस करंट असेट्स मायनस करंट लायबिलिटीज. अशा पद्धतीने आपण कंबाईन मिक्स रेशिओ आणि इन्कम स्टेटमेंट रेशिओ की ज्याला आपण टर्नओव्हर और मार्जिन रेशिओ असं सुद्धा म्हणतो, ह्या दोन रेशिओचा विथ प्रॉब्लेम अभ्यास केलेला आहे. थँक्यू ऑल ऑफ यू.